स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। नमस्कार, आपण आज छत्रपती संभाजीनगर येथील कलेक्टर ऑफिस समोर जे आमरण उपोषण चालू आहे। आजी, काय नाव तुमचं? बबन शिवबाबू मनकुदळे। कशा संदर्भात उपोषणाला बसलात तुम्ही? वावराच्या संदर्भात बसले। काय झालं तुमच्या वावरात? आमच्या वावराच्या समोरच्या माणसाने सरपावती केली। सरपावतीच्या नंतर त्यांना काय म्हणे आम्हाला लिहून ठेवले। हे माणसं आमची विश्वासघाताना काय करून ठेवलं ते काही मधलं आम्हाला काही माहिती नाही। आणि ही सरपावतीवरच यावर व्हायला, तिचं पुढं काही यावर झालं नाही। तेव्हा म्हणे तुमच्या कोर्टामध्ये जा टायमाला तुम्ही मला बॉन्ड करून द्या आणि त्या टायमाला तुमच्या खात्यावर पैसे टाकून देऊ म्हणे। आणि मग त्याला मी पैसे मागायला गेले, त्याला बॉन्ड घेऊन सनी वकील कालकडे। वकील काय म्हणला, तुमचा यावर मिटला का? म्हणलं नाही, आपला पैसा तसाच आहे, मी काही रुपये घेतला नाही। 6.5 लाखाच्या वर रुपयाचा यावर नाही आहे। आणि मग ते बॉन्ड घेऊन वकील गेला तर वकील काय म्हणे, मावशी तुम्ही जेव्हा हे तुमचा यावर मिटता तेव्हा तुम्ही हे बॉन्ड घेऊन या। मग तेव्हापासून मी हुशार झाले। मग इथं अर्ज दी, तिकडं अर्ज दी, मंत्र्याला जाय। मग तिथून पुढे मी या लोकांच्या मागा लागल्यानंतर दबाटिबळ त्याला बरं बोललेलं तो काय म्हणतो, मग काही नाही बाबा तुम्हीच इकलं त्यानं, म्हणजे असं आम्हाला येडी भूल देऊ राहिले हे लोक। चुकीच्या पद्धतीने समजा तुमचे जमीन बळकावण्याचा प्रयत्न। आडीजर साहेबाला बोलले, आडीजर साहेबाला तहसीलदार साहेबाला फोन लावला की आडीजर ते तहसीलदार साहेब म्हणे आज 4-5 जणांची डुप्लिकेट बनवट कागद झालेले, बनवट कागद व्हायले। मी त्यांना मागणी काय करू राहिले की आपला 7-12 द्या, मला हे आदेश काढा। एकनाथ शिंदे सरनं पण आदेश दिले की हे काय जे झालेलं आहे हे कारवाई करून ज्याचं त्याला करून देण्यात यावं। मुंबईला गेले 8 दिवस एकनाथ शिंदेची भेटी करताना, त्यांची सही पण आणली मी जाऊन सही सगळे। आता नेमकी काय मागणी आहे तुमची? मी मग मागणी मला आदेश द्या 7-12 करण्यासाठी। आपला आदेश देऊन टाका, आपल्या नावाला जसा 7-12 आहे तसं आपला 7-12 मला लागतो। आधी जमीन किती होती तुमची? 3 एकर साहेब। आणि आता 7-12ला किती? असं लगेच 0 पॉइंट केलेले 6 गुंठे। एवढंच बोला, फसल झाली 7-12 नाव कमी करण्यात आलं, एवढं तुम्ही समजू। आधी तुमचं नाव सांगा। बबन मारुती कुदळे, मी बसला आहे उपोषणाला। आमचं 7-12ची दुरुस्ती करून नाव करून देण्यात हीच आमची नम्र विनंती आहे कलेक्टर साहेबाला। त्या आधी उपोषणाला बसले, आमच्या जीवाचं काही वाईटपणा काही झाला तर तुमची जिम्मेदारी तुमच्यावर आहे, असं आमचं उपोषण आहे। वावराच्या संदर्भात हे सर वावर म्हटलं 7-12चं आहे। असे इतर लोकांना मला अशी फसवणूक केलेली आहे। कलेक्टर साहेबाला विनंती केली, तहसीलदार साहेबाला, कलेक्टर साहेब तुम्हाला सांगते मंगलाधिकारी मुंबई पण आले। मी मोठे लोकांना टक्कर घेऊन आलेले, एवढी टक्कर घेऊन सरी इथं न्याय घ्यायला बसले की जिल्हा अधिकाऱ्याला कलेक्टर साहेबाला काय सांगू राहिले की मला आदेश द्या, आपल्या 7-12 मला लागतो। आमचं आंबर उपाशी, आमच्या घरामध्ये कुटुंब आमचे 3च लोक आहे, मला काय कोणा का पाठुंबा नाही। वडिलाकडे सारे वारलेले, सासू सासऱ्याकडे वारलेले, कोणी राहिलेलं नाही। मी बसले यांचे पैसे उपाशाला की यांची अशी नम्र विनंती की मला सारे कागदपत्र तुम्हाला सादर करून तुम्हाला सगळ्याचे आव्हानं आले, सगळे मंत्र्या कार्यातून बी जाऊन आले। ही विनंती आहे की मला तुम्ही आधी इथून न्याय द्या, मला आदेश काढा। मग ते 7-12ची मी मागणी यांना करू राहिले, एवढी यांना नम्र विनंती। मग आपल्या जर काय जेव्हा धोका झाला तर या ऑफिस पुढंच म्हटलं काय आहे या ना, मग दखल घेऊन मग काम मार्गी लावून द्या या ना, तिची नम्र विनंती। मग झाले आज 4 वर्ष तशी मी खूप परेशानी। काय झालेलं आहे आपल्या 7-12ला? या 7-12 ना भूमी लेखन करून काय केले, गडीत ते पार्टी नोंदणी कायदा करू राहिले। मी काही सही दिली नाही, माझ्या नावावर वावर आहे आणि समोरच्या माणसानं आमची अशीच फसवणूक केलेली। रमेश लक्ष्मण फसवणूक केलेली आहे, मार आणण्याची धमकी टाकू राहिला। काय करायचं ते करून घ्या, काय करायचं करून घ्या। आम्ही सगळे मंत्री कार्य सगळे पाहून सगळीकडे आलेलेलं आहे आणि आम्ही आता इथे उपोषणाला बसून मरू का जगू काही हो, हे सरकारला निर्णय घेऊन कलेक्टर निर्णय घेऊन आमचे करून द्या। रमेश लक्ष्मण मुळ्यानं अशी फसवणूक केली आहे।